घराच्या आत का आहोत? आम्हाला बाहेर जाऊन खेळायचंय आई. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे तुम्हा दोघांना माहित आहे का, कोरोना व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये खूप लवकर पसरतो. कशा तऱ्हेने? जेव्हा कोणी पूर्वीच्या काळात मनोरंजनाची साधने नसायची. अशा वेळी कळसूत्री बाहुल्या नाचवत अनेक लोककथा सांगितल्या जायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या लोककलेला राजाश्रय दिला होता. काळाच्या ओघात आता ही कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावच्या परशुराम गंगावणे यांनी वयाच्या 12व्या वर्षापासूनच चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांचे खेळ सादर करत ही कला जपली आहे. नमस्कार, मी परशुराम विश्राम गंगावणे, राहणारा पिंगोळी, गुडीपूर, कुडाळ. मी एक ठाकर आदिवासी म्हणजेच की हे जंगलात राहणारे आदिवासी, त्यापैकी मी परशुराम गंगावणे. आदिवासी लोक म्हणजे असे होते की ते जंगलामध्ये राहायचे आणि जंगलामध्ये राहून आपलं उदरनिर्वाह साधन त्या जंगलामध्येच करायचे. अंगावर त्यांच्या कपडे नाहीत, परंतु ते आदिवासी होते. त्यांनी आपण स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी काही त्यांनी पेंटिंग तयार केली, काही त्यांनी बावल्या तयार केल्या, काही चांबड्याच्या बावल्या तयार केल्या आणि अशा लोककला 11 लोककला त्यांनी संपन्न त्यावेळी केल्या गेल्या. आदिवासी कलेचा वारसा पुढे चालू राहावा यासाठी झटणाऱ्या परशुराम गंगावणे यांनी जनावरे विकून गुरांच्या गोठ्यात छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम स्थापन केले आहे. त्यांच्या या कलेची दखल घेऊन केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. ही कला जपताना परशुराम गंगावणे यांना मोठा संघर्ष देखील करावा लागला. मला ही कला जिवंत ठेवावी लागली. कलेने मला सोडलं नाही आणि कलेला मी सोडलं नाही. आणि आज मला या ठिकाणी ह्या म्हणजे म्युझियमचं मी आज उद्घाटन केलं 3 मे 2006ला. तर त्यामध्ये आज मला पद्मश्री मिळाला कारण हेच झालेलं आहे. धन्यवाद. अच्छा, आता मला कळलं. म्हणूनच तू आम्हाला माउथ मास्क आणि सॅनिटायझर दिला होता, है ना मम्मी? हो, म्हणूनच. अरे बाबा, आता जेव्हा आपल्याला माहितीच आहे की कोरोना व्हायरस कसा पसरतो, तर मग काय म्हणता, त्याला त्याच्या स्टाईल मध्ये हरवायचं? हो, अगदी सुपर हिरो सारखं.